आभासमान जगाला सत्य वाटणं, पण विषय कोणता आहे भागवताचा, तर सत्यम परम धीमही. मग हे सत्य कसं आहे? जसं तुम्ही सूर्याचे प्रतिबिंब पाण्यात पडल्यानंतर ते पाणी त्या ठिकाणी सूर्य असतो का ॲक्च्युली त्या पाण्यात? तुम्ही जर त्या पाण्यामध्ये हात घालून पाहिला तर तुम्हाला ते पाणी दिसेल, सूर्याचं प्रतिबिंब. पण मृगजळाच्या ह्याच्यामध्ये काय असतं, ज्या ठिकाणी अशी चकाकणारी अशी तुम्ही बघा डांबरवर तर हजारदा दिसतं हे मृगजळासारखं, ॲक्च्युली तिथे पाणी नाही राहत आणि त्याच्याने आपली तहान पण भागत नाही. तसं हे भासमान जगत आहे आणि हे आपल्याला या चक्षुनी, या डोळ्यांनी ते सत्य वाटतं. त्याचं जे तेज आहे हे कोणाच्या सूर्यप्रकाशामध्ये हे जे जग आहे हे चमकते. मग एकमेव सत्य नारायण परब्रह्म सूर्य आणि चंद्र हे भगवंताचे नेत्र आहे. म्हणून आपण म्हणतो की आचंद्र दिवा करू. जोपर्यंत सूर्य आणि चंद्र आहे तोपर्यंत हे जगत आहे, ही सृष्टी आहे. कालांतराने याचा लय होईल, कुठलं पुन्हा प्रलय झाला म्हणजे. पण आत्ता जे तुम्हाला आपल्याला जे सगळं वाटत आहे सत्य, हे सगळं कसं आहे, सूर्याच्या प्रकाशाच्या किरणांप्रमाणे ते भासमान आहे. तो सूर्य नाही आहे, त्याचं तेज आहे. त्याचं तेज या जगतावर पडत आहे. त्याला समदर्शी असं म्हटलेलं आहे सूर्यनारायणाला. तो झोपडीवरही तितकाच प्रकाश टाकेल, महालावरही तितकाच प्रकाश टाकेल. त्याच्या उजेडामध्ये पापाची कामं होतात, पुण्याची पण कर्म होतात. डाका डुका सगळं जे काय असेल चंद्राच्या शीतलतेमध्ये. कोणी चोरी करतो अंधाऱ्या रात्री आणि कोणी एखादा ध्यानाला बसतो. रासक्रीडा ही झाली, ही चंद्रोदयातच झाली आहे की नाही? म्हणजे सगळे काम, पण त्याचा तो साक्षी आहे, तो लिप्त होत नाही. सूर्य तुमच्या चोरी करण्याने किंवा जप यज्ञ करण्याने सूर्याला काही लांछन आहे का हो? समजत आहे का माझं की फार कठीण वाटतंय? सूर्याला काही लांछन आहे का? नाही आहे सूर्याला लांछन. त्याच्या उजेडात आपण कामं करत आहोत. कधी चांगली कामं आहे, कधी वाईट कृत्य आहे, पण त्याच्याने त्याला मळ नाही लागत. तसं या भासमान जगतातले जे व्यवहार आहे हे आम्हाला सत्य वाटतात. आप मर गए डूब गई दुनिया. माझ्या जाण्यानंतर हे जग आहे तसंच राहणार आहे की नाही? राहणार आहे ना? राहणार आहे ना. त्याच्याशी मला गेला समजा माझा प्राण निघून आत्मा, पण जोपर्यंत मी आहे तोपर्यंत मी हे सगळं सत्यच मानत आहे. हे भासमान जगत, भगवंताचं म्हणणं असं आहे की जोपर्यंत तुम्हाला हे सत्य वाटतं ते सगळं कसं आहे, पण भासमान आहे. फक्त एकमेवाद्वितीय ब्रह्म हे सत्य आहे आणि हे जगन मिथ्या. मग आपण असं तर्क काढतो आत्ताच्या याच्यामध्ये की अरे मग हे जर खोटं आहे तर मग हे सगळं काय? तितक्या पुरती त्याला आपल्याला सत्य मानावंच लागेल ना. व्यवहारापुरती बँकेत जाऊन पैसे काढायचे, कुठे कर्मचारी असेल ड्युटी करायची आहे, आणखीन काही शेतात जाऊन शेतीची कार्य करायची आहे, ही त्याच्या याच्यामध्ये आहे. पण त्याच्याने लांछन सूर्यनारायणाला नाही. पण आत्ता जो आहे हे सगळं जे मी बघत आहे ते माझ्यातलं जे चैतन्य आहे त्याच्यामुळेही मी बघत आहे. पण माझ्यातलं चैतन्य निघून गेल्यानंतर काय होईल ते काही दिसणार नाही, ते काही सत्य नाही. तशाप्रमाणे असं मनुष्याला एकच सांगते की हे तुम्ही सगळं पहा, साक्षी भावाने पहा. म्हणून सूर्याची उपमा दिली. आलं लक्षात? सूर्य आणि चंद्र ज्या साक्षी भावाने जगतातले व्यवहार पाहतात त्याप्रमाणे व्यवहारामध्ये वागत असताना सगळी कामं करा. निष्क्रियता भगवंताला मान्य नाही आहे. 12 वाजले की देगा हारी खाटल्यावर हे मान्य नाही आहे. 12 वाजता मी बरोबर तोंड उघडेल, मला भूक लागेल, हे मान्य आहे का देवाला? नाही. तुमची ड्युटी तुम्हाला करणं आहे, घरातली कामं आहे, बाहेरची असेल कुठली असेल, निष्क्रियता मान्य नाही आहे. पण हे करत असताना समर्पण भावनेने काम करा. अर्जुनाला हाच उपदेश केला त्या नारायणाने. कर्म कसं कर? मजूर होऊन काम कर, मजुरासारखं नको करू. मजूर होऊन म्हणजे पूर्ण सरेंडर, पूर्ण शरणागती. आपली शरणागती नसते, दिवसभर थोडंसं काम करतो, पुन्हा उठतो, पुन्हा बसतो, असं म्हणजे मजुरासारखं म्हणण्याचा अर्थ असा की तो दिवसभर काम करतो, दिवसभर काबाड कष्ट करतो. आपल्याला स्मार्ट वर्क करायचं आहे. पण समर्पण होऊन, देवा तुझ्या आज्ञेने मी हे काम करत आहो, माझ्या मागे ही ड्युटी आली आहे. वाईट ते कसे असेल, अत्यंत लहानशा बाळकाची शिसू काढायचं असेल, नाही आली तुमची कामवाली त्या दिवशी, तुम्हाला धुवायचं आहे ते, मी उद्या तिची वाट पाहिन म्हणाल का? नाही.
हे महत्त्वाचा मुद्दा तुम्हाला सांगायचा की काम करायचं आहे ते चांगलं असेल किंवा कधी एखादा फुलांचा हार गुंफायचा आहे ते स्वच्छ काम आहे. हे करते बाई मी देशीचे लंगोट्या बिंगोट्या नाहीत, जाऊ दे. हे महत्त्वाचं आहे. ह्याला म्हणतात मजूर होऊन, सरेंडर होऊन, समर्पण भावनेने. एक व्यवहारातलंच उदाहरण द्यायचं असलं, आता पुष्कळशा शाळांमध्ये कधी कधी पिऊन नसतो, चपराशी नसतो, सगळे संपावर गेले, पण एकमेव शिक्षक शिल्लक आहे त्या ठिकाणी एक शाळा उघडण्यासाठी. म्हणजे एक उदाहरण व्यवहारातलं देते, महत्त्वाचं समजून घ्या. मजुरासारखं किंवा मजूर होऊन काम करण्याची व्याख्या समजून घ्यायची त्यानुसार. कोणीच नाही आहे शाळेत, फक्त लहान बालकं तुमच्या समोर आलेली आहे, पहिलीतल्या दिसे छोटे छोट्या बिचारे स्वच्छ कपडे युनिफॉर्ममध्ये. आता शाळा कोण झाडेल? तू राणी मी राणी, नाही का? त्यावेळेला आपली ड्युटी अशी आहे की बाई तू जरी मुख्याध्यापक आहे, जरी तू मोठी ग्रॅज्युएट टीचर आहे, जरी तू कोणती मोठी साहेब आहे, तरी तुला आधी हातात खराटा घेऊन त्या मुलांच्या समोर तुला झाडायचं आहे. शिंग लागले का तुला मुख्याध्यापक म्हणून? नाही ना. मग आपण खराटा जेव्हा घेऊ तेव्हा सगळी बालकं तरी आपल्या बाई झाडत आहे. हे मजुरासारखं काम करणे. मला जर माझा इगो तिथे दुखाला की मी कशी झाडू बाई शाळा, कोणीच नाही, आता ही गेली संपावर, ते गेली सुट्टीवर, ते गेली फलानी, मी कशाला झाडू, मी पण बसते अशी हात धरून. हे मान्य नाही आहे भगवंताला. घे ना बाई, तू घरी झाडत नाही का? तू घर तुझं तशीच राहते का तू केरकचऱ्यामध्ये? मग ही तुझी ड्युटी आहे, तुला याचा पगार मिळतो या शाळेत काम करण्याचा, मग घे ना एखाद्या दिवशी खराटा हातात. हे मजुरासारखं काम करणे. मजूर होऊन सरेंडर, मला कुठेच माझा इगो तिथे नको. साडी खराब होईल का? धुवून टाक घरी जाऊन, काय फरक पडतो? ह्याला म्हणायचं मजूर होऊन. आता मजुरासारखं म्हणजे दिवसभर राबतच आहे पण आउटपुट काहीच निघालं नाही आहे, त्याला म्हणायचं मजुरासारखं. हे नाही आहे. स्मार्ट वर्क करायचं आहे. ह्या ना करा, सगळं काम करा. कधी चांगलं काम येईल, कधी त्याचं फळ आज नाही उद्या नक्कीच मिळणार आहे. तुमचे मुलं तुम्हाला वॉच करताय, ते तुमचे देव आहेत तुमच्यासाठी. नारायणाचं रूप आहे ते, बालगोपाल आहेत, ते वॉच करते. ते दुसऱ्यांना कुठेतरी घरी जाऊन पालकांना सांगते, आज आमच्या बाईने स्वतःच झाडू हातात घेतला. हे कुठेतरी वरती हे होतं. माझ्या नकळत मी म्हणताय तुम्हाला सरेंडर होऊन काम करा. एक उपक्रम आला होता गीतेचे अध्याय शिकवण्याचा, काहीच माहीत होतं, आपल्याकडेच प्रभार आहे, आपण शिकू बा मुलांना शेवटच्या तासात. आणि त्याचं फळ मला किती वर्षांनी मिळालं माहिती आहे? माझ्या नकळत मला एक लेटर आलं, वर्धेला तुम्हाला सत्कार करायचा आहे. कशाचा? आता काय, मी यजमानांना दाखवले, काय जाऊन विचारून घे ना म्हणे पंचायत समिती ऑफिसमध्ये काय. त्यांनी शाबासकी दिली, ऑन ड्युटी 2 दिवस तुम्ही वर्धेला जा म्हणे. बघा कुठे फळ मिळतं, काय नाही, निष्काम भावनेने केलं की अरे या मुलांना मराठीतली विनोबाजींची गीताही शिकू आपण. माझं गीतेवर खूप प्रेम आहे हो, खूपच प्रेम आहे. असं आहे. मी वर्ष 9-10 वर्षाची असतानापासून विनोबाजींची गीताही वाचते. चला या मुलांना काहीच नाही संस्कृत येतं, आपण मराठीतून शिकूया ना. एक परिपत्रक आलं होतं, जेवढे पठण दिलं एक पत्र, 55 मुलांनी इतके छान. आणि त्याचं फळ कुठे मिळालं? मोजरीच्या आश्रमातल्या एका विद्यार्थ्यांच्या द्वारा. मॅडम लोक तुम्हालाही ऐकू येत आहे ना, याचं फळ तसं मिळालं. पवार म्हणून एक मुलगा होता आमच्या वर्गात, देवीदास पवार. नंतर त्याच्या वेळेला 7वा वर्ग पास झाला, त्याला मोजरीच्या आश्रमात ठेवलं. तिथे त्यांनी जेवायला बसताना 15वा अध्याय म्हटला गीतेचा. तुला कसा काय येतो 15वा अध्याय, कोणी शिकवला तुला? आमच्या शाळेतनं म्हणे पुल्लीवर बाई होत्या म्हणे, त्यांनी पाठ करून घेतला म्हणे माझ्याकडून. म्हणजे कुठेतरी अवपळ. मला ही काही आयडिया होती का, कल्पना होती का? जेव्हा तो दिवाळीच्या सुट्टीत घरी आला आपल्या कारेगावला त्याचं घर होतं, वडील वगैरे, मजुरीला त्याला शिकायला ठेवलं आश्रमात. तो शाळेत आला आणि माझ्या पाया पडला. अरे कशाला पाया बिया पडते, आता 10वीत गेला कशाला पाया वगैरे पडतो? नाही ना मॅडम म्हणे, पडू द्या ना म्हणे, मला बक्षीस मिळालं. काय केलं तू एवढं? मी 15वा अध्याय म्हणून दाखवला ना म्हणे, मला तिथे खूप, मला माझी पाठोपटी म्हणे, मला शाबासकी दिली म्हणे. मला काहीही मला कल्पना नव्हती, स्वप्नात सुद्धा कल्पना नव्हती. आणि त्याचं सगळं मूल्यमापन कुठे झालं? ज्या दिवशी गीतेचा वर्धापन दिवस होता, 7 ऑक्टोबरला दलाई लामांच्या हस्ते सूर्यप्रकाशाच्या पहिल्या किरणामध्ये
त्यांनी माझा सन्मान केला. पांडुरंग हरी वासुदेव. म्हणजे मला हे स्वप्नातही माहीत नव्हतं की या कामाचं आउटपुट मी आपली चला बा एक काहीतरी उपक्रम घ्यायचा. कारण खेळायच्या तासात शेवटचे अर्धा तास फक्त मी त्यांना ती गीताही शिकवायची. त्याचं मूल्यमापन असं होईल तसं होईल माहीत नाही. देऊसकर साहेब होते त्यावेळेला तिथे शिक्षणाने होते, तिथलेच होते वर्ध्याचे. त्यांच्या हस्ते मग त्यांनी सगळं सूर्याचं पहिलं किरण त्या दिवशी 7 ऑक्टोबरला 6:16 सूर्योदय होता आणि त्या सूर्यकिरणाच्या त्यात 7,000 लोक आणि असेच ठिकठिकाणी नवीन नवीन जिल्ह्यातले जवळजवळ 500-550 शिक्षकगण होते आणि आपल्या यवतमाळच्या जिल्ह्यातून माझं एक नाव त्यांनी पाठवलं होतं. तर म्हणजे अभिमानाने सांगते की मजुरासारखं, म्हणजे माझं त्याच्यात काहीच हे नव्हता की मला याचं काही मिळणार आहे याचं. आम्हाला काहीच कल्पना नव्हती, कोणालाच कल्पना नव्हती की असं काही याचं हे निघते बा. चला दरवर्षी उपक्रम काहीतरी येते, इकडे खेळायला पाठवा, तिकडे स्काउट गाईडला पाठवा, असं आहे बा. म्हटलं ही एक असेल पत्रक शिकवू जाऊ आपण. आपल्याला तर गीतेवर प्रेम आहे, मुलांना पाठ झालं तर काय फरक पडतो. आणि असे कितीतरी मुलं आहे की जे संध्याकाळी दिवे लागल्यावर गीताही म्हणतात. संस्कृत आहे, गीता म्हणा, सगळ्यांनी म्हणा. ऐकलं का? 15वा अध्याय तर हमखास म्हणा. कधीच ॲसिडिटी फॅसिडिटी होणार नाही जेवायच्या आधी. 20च श्लोकांचा अध्याय 15वा आणि त्याच्यात पूर्ण अध्याय लहानपण संदेश महान पूर्ण सार दिलंय त्याच्यात. म्हणा 15वा अध्याय, काही हरकत नाही, रोज म्हणा. गोरखपूरची गीता घ्या 4 रुपयाची, त्याच्यातला पाहून म्हणा. तर हे आहे सूर्यासारखं समदशी. काही त्याला अलिप्त लाल काही नाही. तो आपला दिवसभर तापतो. तुम्ही दारं उघडा, खिडक्या उघडा, झोपायचं असेल पांघरून घेऊन तर झोपा त्याच्या उजेडात. तो काही तुम्हाला उठवायला नाही, तो आपलं काम करतो बरोबर. तसं म्हणायचंय मला. तेजो वारी मृदाम यथा विंग यत्रस्ति सर्गोच्या धामना स्वेन सदा निरस्तकोकम सत्यम परम धीम. हे सत्य आहे जीवनाचं. ड्युटी केली पाहिजे, कर्म केलं पाहिजे. कर्माशिवाय कोणताही माणूस राहू शकत नाही. भगवंताने स्वतः सगळे कर्म केले. द्वारकाधीश आहे तो, पण त्यांनी अर्जुनाच्या घोड्याचा खरा राग केलेला आहे. सगळ्यांची कामं त्यांनी केली आहे, सगळ्यांची. आणि हे एकमेव कृष्णास्तु भगवान स्वयं जेव्हा म्हणतो, कृष्ण हा पूर्ण अवतार आहे. सगळ्या प्रकारची कामं त्यांनी केली आहे. पण कसं राहिलंय तो? पद्म पत्र